नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पिवळ्या काकडीपासून भन्नाट रेसिपी बनवायची आहे। पिवळी काकडी खायला अगदी खमंग अशी लागते, पण आपल्याला त्यापासून पदार्थ बनवायचा आहे। काकडीमध्ये पाणी भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये काकडीचे कोणतेही पदार्थ करून खाल्ले तर आपल्या शरीरासाठी उत्तमच असतात। आता काकडी आपल्याला सोलून घ्यायची आहे। 5 मिनिटाच्या आत व्हिडिओ आहे, झटपट होणारी रेसिपी। काकडी सोलून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे। काहीही वेळ न लागता हा पदार्थ तयार होतो। तोही 8 दिवस टिकणारा असा पदार्थ आहे। तुम्ही कुठे बाहेर गेलात तर हा पदार्थ नक्की घेऊन जाऊ शकता। मुलांच्या आवडीचा असा पदार्थ आहे। पाहिलत का, काकडी किसल्यानंतर भरपूर असं पाणी निघालेलं आहे। आपण आता 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि गूळ 1 वाटी घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, सुंठ आणि वेलची पावडर घालायची आहे। आता एका भांड्यामध्ये गूळ आणि काकडी घेऊन आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी आटेस तोपर्यंत, म्हणजे काकडी आणि गूळ पटकनी शिजून होतील आणि गूळही वितळला जाईल। मैत्रिणींनो, आपल्याला बनवायचे आहेत। ह्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, चवीनुसार घालायचं आहे। कोणताही गोडाच्या पदार्थामध्ये आपल्याला मीठ घातल्यानंतर चव अप्रतिम येते। आता काकडी आणि गूळ छान आटलेला आहे, म्हणजे आपली काकडी शिजलेली आहे। थोडीशी हळद घालून घेतल्यानंतर आपल्या पदार्थाचा कलर छान येतो, म्हणून आपल्याला थोडीशी हळदही घालून घ्यायची आहे। उन्हाळा म्हटलं का गरम खूप होत असतं, त्यामध्ये आपल्याला काकडीची कोशिंबीर, काकडीपासून भरपूर रायते, अशीच काकडीसुद्धा आपण खाऊ शकतो। कारण आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळाल्याने चांगलंच असतं शरीरामध्ये पाणी। वेलची आणि सुंठपूड घालून घेतली। आता हे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 3 वाट्या एवढं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। आपल्याला गव्हाचं पीठ 1च वाटी घालायचं आहे आणि 3 वाट्या तांदळाचं पीठ घालायचं आहे। हेल्दी रेसिपी आहे, झटपट होणारी। तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही पाहिली असली तर नक्की करून पहा। मुलांसाठी अगदी उत्तम रेसिपी आहे। कुठे बाहेर गेला तर नक्की तुम्ही ही रेसिपी घेऊन जाऊ शकता। 2-4 दिवस नक्कीच टिकणारी रेसिपी आहे। आता आपल्याला पीठ मळून झालेलं आहे। हे पहा, ह्या पद्धतीत पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही। आपल्याला त्यापासून करायचे आहे। थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर छान काकडी त्याच्यामध्ये मुरली जाते, गूळ आणि काकडी। आता त्याचे गोळे करून घ्यायचे पिठामध्ये आणि तेल तापत ठेवायचे आहे। आपल्याला करायचे आहे काकडीचे वडे, गूळ घातलेले म्हणजे गोड। गोड असल्यामुळे मुलांच्या आवडीचा पदार्थ असतो, त्यांना खूपच आवडतात असे। आता प्लॅस्टिकचं कागदावरती थापून घ्यायचे व्यवस्थित। जास्त जाड थापायचे नाही, पातळ असं जसं आपण पुरी करतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे। आणि तेल गरम झालं का त्यामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। सुंदर मऊ लुसलुशीत असे वडे तयार होतात। पहा मैत्रीण, तुम्हाला आवडले तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। वडा म्हटला का थोडंसं त्याला तेलामध्ये आपल्या झाऱ्याने दाबत राहायचं, म्हणजे छान वरती फुलून येतो। ह्या वड्यांना तेलही जास्त लागत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। नुसत्या गव्हाचं पिठामध्ये जर केलं तर थोडं पुरी
तेल खेचून घेत असते, पण तांदळाच्या पिठाला तेल जास्त लागत नाही. म्हणून हा पदार्थ तुम्ही नक्कीच बाहेर जाऊन खाऊ शकता 4 दिवस. असा खमंग, रुचकर आणि दिसायला असा भारी लाल चटक वडा तयार होतो. पौष्टिक वडे आहेत काकडीचे, झालेले आहेत तयार. पहा मैत्रिणी, तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणो, आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खिरीबरोबर काकडीच्या वड्यांचा स्वाद घ्या आणि मस्त मुलांसाठी हा पदार्थ हेल्दी, रुचकर आणि तेवढाच पौष्टिक पदार्थ आहे. उन्हाळ्यामध्ये नक्कीच करून पहा. काकडीचे वडे आपले शरीरासाठी भरपूर हेल्दी रेसिपी आहे. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपी.